नमस्कार मित्र, मी शरद तुमचं शरद पाटील रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण सगळ्यांनाच आवडणाऱ्या आंब्यापासून खूपच डिलिशियस अगदी सगळ्यांना हवं वाटणाऱ्या मँगो शिऱ्याची रेसिपी करणार आहोत। हे बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मोकळा असा मँगो शिरा तयार झालेला आहे आणि तितकाच ज्युसी देखील। शिरा म्हटलं तर मित्रांनो कोणाच्याही पूजेची वाट पाहावी लागतेच आणि मँगो म्हटलं तर वर्षातून फक्त एकदा येतो। तर मित्रांनो यावर्षी तुम्ही नक्की तुमच्या घरी या डिलिशियस आणि एकदम मस्त असा मँगो शिरा बनवून बघा। खूपच मस्त चवेला एकदम भन्नाट असं तयार होतो, मुलं अगदी आवडीने मागून खातात। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्र, मँगो शिरा तयार करण्यासाठी मी इथे दसरे आंब्याचे 1 कप इतके पीसेस काढून घेतलेले आहेत। मी मित्रांनो इथे दसरे आंब्याचा प्रयोग केलेला आहे, तुम्ही इथे बदाम, केसर, हापूस आंब्याचा प्रयोग करू शकता। आता मी एक मिक्सर जार घेतले आहे। मिक्सर जारमध्ये आपण घेतलेले 1 कप इतके मँगो पीसेस आपल्या ॲड करून देऊन मिक्सर जार आता लीडने कव्हर करून देऊन छानपैकी 30 सेकंदाकरता चर्न करायचं आहे। हे बघा, 30 सेकंदानंतर पाहू शकता किती मस्त अशी मँगोची पेस्ट आपली तयार झालेली आहे। कलर बघा कसलं सुरेख आलेला आहे। आता ही तयार पेस्ट थोडा वेळ करता साईडला ठेवून द्यायची आहे। आता मित्रांनो मी मँगो शिरा करण्यासाठी सर्वप्रथम इथे हाय फ्लेमवरती एक पॅन छानपैकी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला सर्वप्रथम 1/3 कप म्हणजे 1 कपाला अगदी पाव कप इतकं कमी आपल्याला यामध्ये साजूक तूप ॲड करायचं आहे। साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे डालड्याचा प्रयोग केला तरीही चालेल। साजूक तूप छानपैकी वितळलं गेलं की आता आपल्या साजूक तुपामध्ये 1 कप म्हणजे 250 ग्राम इतका रवा ॲड करायचा आहे। आता मित्रांनो हा रवा आपल्या छानपैकी स्पॅच्युलाच्या सहाय्याने स्टर करत साजूक तुपामध्ये हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मित्रांनो जर तुम्हाला इथे साजूक तुपाचा प्रयोग कमी करायचा तर तुम्ही करू शकता, पण साजूक तूप जास्त वापरल्याने आपला रवा हा चांगला मस्त असा मोकळा तयार होतो। अगदी मँगो शिरा तोंडात टाकताच जिभेवर विरघळून जाईल इतका चवीला भन्नाट तयार होतो। हे बघा मित्रांनो, परफेक्टली आपण 4 मिनिटांनंतर पाहू शकता रवा बघा हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। यापेक्षा डार्क आपल्याला रव्याला करायचं नाहीये, कारण की मला इथे रवा हा छानपैकी लाईटच ठेवायचा आहे। आता मित्रांनो आपल्या शिऱ्यामध्ये ॲड करायचं आहे चॉप केलेले काजू 2 टेबलस्पून, चॉप केलेले बदाम 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून इतके आपल्याला यामध्ये चारोळी ॲड करायचे आहे। छानपैकी मिक्स आउट करून द्यायचं आहे। ड्रायफ्रुट्स मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही इथे घेऊ शकता, तसेच जर तुम्हाला इथे हवं असे किशमिश देखील ॲड करू शकता। हे बघा चांगले 20 सेकंदाकरता ड्रायफ्रुट्स मी इथे परतवून घेतल्यानंतर आता मी शिऱ्यामध्ये ॲड करून देत आहे। आपण पिसलेला मँगो पल्प या पद्धतीने आपल्याला ॲड करून द्यायचा आहे। आता हा वाटलेला मँगो पल्प आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीने शिऱ्यामध्ये मिक्स आउट करून द्यायचा आहे। जर मित्रांनो तुम्हाला इथे मँगो शिरा करायचा नसेल ना, जस्ट मँगो ॲड केलेला पार्ट आहे ना तो थोडासा स्किप करून द्या, म्हणजे तुमचा एकदम परफेक्ट असा प्लेन शिरा तयार होऊन जाईल। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातात, इतका परफेक्ट वे मध्ये तुमच्यावर रेसिपी शेअर केली आहे। नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। सो हे बघा मित्रांनो, मँगो पल्प शिऱ्यामध्ये मिक्स आउट करता किती सुंदर असं येलो कलर आलेला आहे। यामध्ये कोणता कलर ॲड करण्याची गरजच पडली नाहीये। आता आपल्या मँगो शिरामध्ये ॲड करायचे अगदी 1 कप इतकी साखर, आपण चवीनुसार साखर ॲड करू शकता। 1 चमच इतकी विलायची पावडर, तसे आपल्या 2 कप इतकं पाणी आपल्या कडक गरम करून यामध्ये ॲड करायचं आहे। तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरीही चालेल। त्याचप्रमाणे ॲड करायचं अगदी 20 ते 25 केसरचे धागे। केसर टाकण्याची काय असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकलं तरीही चालेल। आता जस्ट हा शिरा आपल्या सर्वप्रथम या पद्धतीने मिक्स आउट करून घ्यायचा आहे। हे बघा मित्रांनो, आपण नोटीस करू शकतो जस्ट जसं पाणी आपण शिरामध्ये मिक्स आउट करत आहोत तसं मित्रांनो शिरा बघा आपला छानपैकी घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे। रव्याने आपलं पाणी छानपैकी सोक करायला सुरुवात केलेली आहे। आता मित्रांनो आपला शिरा कंटिन्युअसली इथे स्पॅच्युलाच्या हाताने स्टर करायचा आहे, अदरवाईज गॅसची फ्लेम हाय आहे तो पॅनला लागून जळू शकतं। हे बघा मित्रांनो, परफेक्टली आपण 2 मिनिटांनंतर पाहू शकता। हे बघा रव्याने आपलं संपूर्ण ॲड केलेलं पाणी इथे सोक करून घेतलेलं आहे आणि रवा बघा किती मस्त असं थिक बनला आहे। आता मित्रांनो आपल्या गॅसची फ्लेम या स्टेजला एकदम स्लो करून द्यायचा आहे। आता हा रव्याचा पॅन आपल्या लीडने कव्हर करून देऊन 5 मिनिटाकरता लो फ्लेमवरती रवा आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती रवा मला वाफवण्यासाठी ठेवून परफेक्टली 5 मिनिटं झाले। 5 मिनिटांनंतर आता मी लीड काढून देत आहे। वाव मस्तच, हे बघा मित्रांनो कसलं भारी रसरसीत आपला शिरा इथे तयार झालेला आहे। तसेच सुगंध तर अगदी कमालच येत आहे। तसे मित्रांनो हे बघा स्पॅच्युलाच्या सहाय्याने तुम्हाला शिरा मी इथे चालवून दाखवत आहे। हे बघा अगदी मोकळा आपला शिरा इथे तयार झालेला आहे। शिरा बनवता वेळी मित्रांनो शिऱ्यामध्ये पाण्याचं आणि साजूक तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित ठेवलं ना, शिरा याच पद्धतीने एकदम परफेक्ट तयार होतो, अगदी प्रसादासारखा। सो मित्रांनो शिरा तर आता रेडी झालेला आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करून देत आहे। आता मित्रांनो तुम्हाला गरमागरम शिरा मी इथे सर्व करून दाखवणार आहे।
शिरा सर्विंगसाठी मी इथे एक प्लेटर घेतले. प्लेटरमध्ये आता हा मोकळा मोकळा शिरा मी इथे सर्व करून देत आहे. सो मित्रांनो, मँगो शिरा आपला तयार झालेला आहे. हे बघा, अगदी मोकळा मोकळा तयार झालेला आहे. बघताच आणि सगळ्यांचंच खाण्याचं मन करे इतका टेस्टी आणि सुगंध तर अगदी जबरदस्त येत आहे. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तसे मित्रांनो, मी सर्विंगसाठी शिऱ्याला गार्निशिंग करण्यासाठी यावरती चॉप केले काजू, बदाम आणि पिस्ता यावरती टाकलेले आहेत. सो मित्रांनो, फायनली आपला ज्युसी डिलिशियस यम्मी असा शिरा इथे तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही मँगो शिऱ्याची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपी नक्की एक लाईक करा. तसे मित्रांनो, आपल्या चॅनेलला जर तुम्हाला थोडी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. आणि शिऱ्याची चव म्हटली तर मित्रांनो एकदम कमाल झालेली आहे. इतकं चवीला भन्नाट तयार झालेला आहे. तसे मित्रांनो, शिऱ्याला आणखीन तुम्हाला वेगळ्या प्रकारे सर्व करायचं, तुम्ही या पद्धतीने कटोरीमध्ये शिरा दाबून भरा आणि त्या कटोरीला एका प्लेटवरती उलटी करून द्या. हे बघा, एकदम झकास शिरा दिसत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व रशुपेशांच्या मनपूर्वक आभार.